तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत योजना बंद होणार नाही। आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचंय। नागपूरच्या उमरेड येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। प्रारूप मतदार यादीवरील हरकतीला मुदतवाढ, विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने केली मान्य। महापालिका मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर। प्रारूप यादीला हरकतीला 7 दिवसांची मुदतवाढ। शिष्यवृत्ती परीक्षा 2026च्या तारखेमध्ये बदल। 8 फेब्रुवारीला टीएटी परीक्षा असल्याने निर्णय। 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार। वाळू माफियांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका। अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचं परमिट आता जागेवरच रद्द करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रशासनाला कडक आदेश। 2030 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार, तर 20 वर्षांनंतर भारताला आयोजन करण्याची संधी। स्कॉटलंडमधील ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा महासभेत मान्यता। साताऱ्यामध्ये पिस्तूल घेऊन फिरणारा पोलिसांच्या ताब्यात। निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पोलिसांची कारवाई। शाहूपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीला धडक। अपघातामध्ये दुचाकीवरील 6 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, तर वडील गंभीर जखमी। मीरा भाईंदरमध्ये घरफोडी करणारे चोरटे गजाआड। चोरट्यांकडून 13 तोळे सोने आणि 15,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।